महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडावल्या। गोंदिया विधानसभेचे महायुतीचे भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये गोंदिया शहरात पदयात्रा काढत आपला प्रचार केला। त्यांनी आपल्या कार्यालयापासून ही पदयात्रा सुरू केली। संपूर्ण गोंदिया शहरातील मुख्य बाजारात देखील ही पदयात्रा काढण्यात आली। ही पदयात्रा निघाल्यानंतर त्यांनी अनेक व्यापारी, अनेक नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या। यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांना लोकांनी पुष्पगुच्छ व हार घालत त्यांना शुभेच्छा दिल्या। आमदार विनोद अग्रवाल यांनी ज्याप्रमाणे 2019च्या निवडणुकीत मी अपक्ष निवडून आलो व इतिहास घडविला, अगदी तसाच इतिहास आता 2024च्या निवडणुकीत घडेल व पहिल्यांदा भाजपचा कमळ गोंदिया विधानसभा मध्ये जिंकून येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली। आज आम्ही गोंदिया शहरामध्ये रॅली काढली होती आणि हजारोच्या संख्येमध्ये आज जनता जनार्दन या रॅलीमध्ये सहभागी झाली आणि एक प्रचंड प्रतिसाद मोठ्या प्रमाणामध्ये या रॅलीच्या माध्यमातून सर्व जनतेने दिलेला आहे। त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। गोंदिया विधानसभेची जनता ही नवीन कीर्तिमान करण्यामध्ये नेहमी अग्रेसर असते। 2019मध्ये एक अपक्ष आमदार म्हणून या गोंदिया विधानसभेतील जनतेने कीर्तिमान स्थापित केला होता आणि 2024मध्ये पुन्हा एक नवीन कीर्तिमान गोंदिया विधानसभेमध्ये स्थापित होणार आहे। आजपर्यंत या ठिकाणी कमळाचा फूल कधीही जिंकला नाही, परंतु 2024मध्ये निश्चित रूपानं 20 तारखेला मतदान होऊन कमळाची विजय ही सुनिश्चित आहे। सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।